एक सेकंड, पण हे नाईट स्कूल वगैरे ही आयडिया कुठून आली आहे? अगं ते जे आपले ट्युटर आहेत ना त्यांनी सांगितलं. सो मी म्हंटल की नाही, चांगली आयडिया ही. आशुतोष, मला असं वाटतंय शिवानींची ही शिक्षणाची भयभिलता आहे ना, ती एका गोष्टीने जाऊ शकते. कुठल्या? सवंगडी. सवंगडी? मला कळलं नाही. म्हणजे मित्र, नाही, फ्रेंड्स. ते कळलं, म्हणजे काय कळलं नाही. बघा कसं आहे, शिवानींनी शाळेत सगळं एकटीने सहन केलं. हा, बरोबर. बरोबर. म्हणून मग त्यांनी हे असे सवंगडी बनवले जे त्यांचं मूल्यांकन करणार नाहीत. बर. साध्या भाषेत सांगायचं झालं तर ते त्यांना जज करणार नाहीत असे सवंगडी बनवले. बरोबर आहे की नाही? म्हणजे अर्थातच शिक्षण हा त्यांचा स्थिरतेचा पर्याय नाही, मानसिक समाधानाची मर्यादा नाही. साध्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांचा कम्फर्ट झोन नाही, नाही का? हा हा हा. थोडक्यात हा. त्यांना ही त्यांची मानसिक स्थिरता शोधायची असेल ना या शिक्षणामध्ये, तर त्यांना हे असे सवंगडीच हवेत. आहेत ना मग. हे यांनाही शिकवायचं. हा, मी बोलतो ना त्यांच्याशी. एक काम करा, तुम्ही सगळ्यांना मिळून शिकवा. हो मग. नाही, मी नाही शिकवू शकत. म्हणजे कसं आहे, मी शिक्षक जरी असलो तरी ह्यांना शिकवण्याची माझी तेवढी शिक्षणाची पोच नाही. असं कसं आहे, शिवानींचं मन वळवण्यासाठी किती कर्म कठीण आहे आपल्याला माहितीच आहे. हो. ह्यांना समजावायला किती कालावधी लागेल, आणि तो वेळ माझ्याकडे नाही. हो, पण तुम्ही किती छान समजावून सांगितलं सगळं, मानसिक वगैरे. प्रयत्न करून बघूया ना. करा ना, नक्की करा. प्रयत्नंती परमेश्वर. तुम्ही शोधा, मी जातो. माझ्याच्यानं होणार नाही, मी येतो. अहो, असं कसं? तुम्ही ट्युटर असं ते म्हणाले म्हणून मी विचार केला की नाईट स्कूल हा बेस्ट ऑप्शन आहे शिवासाठी. यस. वा आशू, या सगळ्याचं क्रेडिट तुला जातं. तू घडवून आणलेस हे सगळं. भाऊ, शेवटी नवरा कोणाचा आहे? मॅडम, आधी मुलगा माझा आहे. अरे, माझा पण थांबा भाऊ आहे. थांबा थांबा. अरे थांबा, भांडू नका. ऐका, आता तिची नाईट स्कूल आहे. Yes. ती ऑलरेडी सुरू झाली आहे, काही दिवस झालेत. आणि शिवा, त्यामुळे तुला लवकरात लवकर आजपासूनच ती जॉईन कर असं माझं म्हणणं आहे. हो, म्हणजे करूया, तयारीला लागूया आपण सगळे. काय? रेडी? हा. रेडी? हो. अशी जाणार आहे शाळेत? हा? नाही, दाखवतो, थांब. ह्याच्यात काय ए आशू यार, हे काय करतोय? शांत बस. ऐक ना आशू, हे काय चाललंय? बटना लागली पाहिजेत शर्टची. अरे, नाही पण करायचं. अरे ते चांगलं लागतं ना माझी अशी छान जरा बारीक- प्रेझेंटेबल बनून जा. आणि हे केसांचं काय केलंय? काय के आता केसांना हात ना कनवा करायला पाहिजे, विंचरायला पाहिजेत केस. अरे नाही, का- एक मिनिट. ऐक ना भाऊ, आशू, इकडे बघू. अरे आशू, आशू केसाला धक्का तर गालावर मुक्का, कळलं का? व्हेरी गुड. आता किती छान दिसतीये, मस्त प्रेझेंटेबल. हा. आता कशी दिसतीये विद्यार्थिनी? हा बरोबर आहे, पण जरा नाही 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 नाही. चप्पू दिसते. नाही, चला, मस्त दिसते प्रेझेंटेबल. चला शाळेत जाऊ. हा. आशू, कोण आहे ही? हो, ही ना, ही आपली शिवा आहे. शिवा. ए, आले बघ, हे बघ. ए, ready का? शिवा, एकदम विद्यार्थिनी वाटतेस. बरं झालं बाई, वेण्या नाही बांधल्या दोन. तुझ्या तर दिन ठेव, कसं बांधणार हे बघ, अशा इथे. गप्प बाई काय ते. आणि हे तर शाळेत जाणारे दिसत पण नाही. ए भाई लोक, अरे सगळं काढून टाका, शाळेत जायचं आपल्याला जरा नीट. ए, शिवा याला सांगा काढायचं. नाही काढून तर निघूया आपण. चला जायचं. बस जरा. अरे ऑप्शन करायचं. अहो सीताई, एवढं सगळं करायची काय गरज आहे? मी लढायला नाही चालले.
तुझ्यासाठी काय किंवा आमच्यासाठी काय, ही एक लढाईच तर आहे. आणि कुठल्याही शुभ कार्याच्या आधी औक्षण केलेलं चांगलं असतं, नवी ऊर्जा मिळते. हो हो, तुमचंही करते औक्षण. छान शिका हा? खूप काळजी घ्या मास्तरांची. चला द्या. चला चला कुठे निघालात? शाळेत एकट्याने? हा हो, आम्ही येतोय तुम्हाला सोडायला. हा. चालेल ना तुला? हा चालेल ना. चला चला. जीजू माझी बॅग घे. जीजू जीजूंना bag दे सगळे. काका आतापासून सांभाळ तुझी बॅग. शी काय पालिशपणा सुरू आहे ह्यांचा. मला माझे शाळेचे दिवस आठवले. हो ना, आयुष्यातले सगळ्यात चांगले दिवस. शालेय जीवन प्रत्येकाला काही ना काही आठवणी देतात ना. खरंय ताई, शिवाय ह्या शाळेतूनही तुला खूप छान आठवणी मिळतील बघ तू. आणि शिवाय बघ, हे सगळे तुझे मित्र आहेत. तू जेव्हा शाळा सोडलीस तेव्हा ते तुझ्या बरोबर होते, आणि आता शाळेत परत जाताना तुझ्या बरोबरच. हे बघ शिवा, आज तुला फक्त थोडी हिंमत करायची, पण ही हिंमत तुला आयुष्यात सगळं काही देऊन जाईल. शिवा आम्ही आहोत ना. अरे जाम मजा करू काय भाई. फक्त मजा नाही करायची आहे, अभ्यास पण करायचा आहे. भाऊ सीताई, मी पाया पडते. यशस्वी हो. काकू आशू, जसं कुठे हार नाही मानली ना, इथे पण नाही मानायची. हा चला जाऊया. जाऊया तर. जा जा. चला ऑल द बेस्ट. थँक्यू जीजू. चला. चला. आशू, हा तू करून दाखवलंस. प्राऊड ऑफ यू. येस आशू, प्राऊड ऑफ. लव्ह यू टू भाऊ. लव्ह यू. लव्ह यू टू आई. चला. काय सांगायचं, प्रत्येक वेळीला ना मॅडमची वेगवेगळीच तारा आहे. अच्छा, म्हणजे पाटील मॅडम म्हणतात थोडा उशीर येईल. होय कुलकर्णी मैडम कहती है, पहले मेरे घर में काम करो, बाद में जिधर जाने का उधर जाओ. बराबर. नेण्याकडे तोंडात आवाज न काढता काम करायचा. शेलारांकडे सकाळपासून वाद्यांची शिकवणी चालू होते, मग त्यांचं होईपर्यंत बसून राहावं लागतं. अगो शारदा मावशी, हे पाठ सगळं- झालंय शिलाबाई, पाठ झालंय. शिवा, इथे सगळी मोठी लोक आहेत ग. भाई हे शिकवायला येत आहेत की शिकायला? अरे ऐक ना, ते सगळे वयाने मोठी असलेली माणसंच येतात. रात्रशाळा आहे ना, आणि ते सगळे काम वगैरे करतात वाटतं, आणि मग येत असतील शिकायला. पण शिवा, हे स्वतःचे स्वतः येतात की त्यांना कोणीतरी पाठवतं आपल्यासारखं? काय काय माहिती बाबा आपल्याला. दिसतात तर सगळं टेन्शन मध्ये, आणि मग अशी हसत होते. हे शिवा, हा ते रेग्युलर शाळेपेक्षा थोडं सोपं असं ना सगळं. काय माहिती मला. कोण तुम्ही? आणि इथे काय टवाळक्या करायला आलात काय? हा, हे बघा, ही शाळा आहे, इथे सगळे शिकायला. हा सर अहो काका सर, सॉरी, म्हणजे आम्ही शिकायला चालू आहे इथे. आम्ही शिकणार. मी शिवा आणि ही माझी गँग. काका गँग
काकू गँग म्हणजे आम्ही गॅरेजवर काम करतो हे सगळे मित्र हाय गाईज हाय बरं 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 हे बघा मी नामदेवराव जाधव वय वर्ष 60. अरे पण मी माझ्या वयावर जाऊ नका. चला मी तुम्हाला आता सगळ्यांची ओळख करून देतो. हा राजेश कुमार वय वर्ष 40. हा खूप मोठा ऍक्टर आहे. म्हणजे इथला. आज मेरे पास सब कुछ है, गाड़ी है, बंगला है, पैसा अड़का है. तुम्हारे पास क्या है? हमारे पास एक मिनिट या शिलाबाई हाय. या घरकाम करतात आणि नंतर इथे शिकायला येतात. बरं ते आमचे नदीम मिया. आधी फक्त पानाची गरज वाटायची आता शिक्षण पण गरजेचं वाटायला लागले. ह्या वयात अरे एक फ्रॉड ने सिखा दिया क्या ज्यादा जरूरी है. काय बोलताय? काय कळलं ना मला. हा आता तुम्हाला एका हुशार विद्यार्थिनीची ओळख करून देतो. या शारदाबाई. हे बाई अगदी सारखे होते. या कायम अभ्यास करत असतात नाहीतर जप करत असतात किंवा पोथी वाचत असतात. आणि जे काय करतात ना ते अगदी मनापासून करतात. अरे बाबा हा हो हो हो. आणि हा प्रशांत. हा कायम ना स्वतःच्याच जगात असतो आणि याला बाहेरच्या जगाची काही पडलेली नसते. भारी भारी होत एक नंबर सॉलिड, एक नंबर कट्ट्यावर पण एवढाच करायचो. एरिया सगळे मला झाकी रुसेनच बोलतात. फेमस आहे आपण एरियामध्ये. काय तुम्हाला सांगतो कौतुकाने पोट भरत नाही. बरोबर, एकदम बरोबर. त्याला नोकरी करावी लागते. नोकरीसाठी शिक्षण लागतं म्हणून आपण इकडे. ते नोकरी नसेल तर लग्न बिग्न पण होत नाही ना. हा म्हणून म्हटलं शिकू बिकू मोठा हो लग्न बिग्न करू सेटल हो म्हणून आलो शाळेत. बरं आज तुमचा पहिला दिवस आहे ना. हा हो हो आमचा पहिला दिवस. चला चला या या बसा बसा या. हे भावनो आपण ना जरा मागेच बसूया. काय पहिल्या दिवशी अभ्यास अंगावर नको आहे. मी बोलतो घरीच जाऊ कशाला मागे. घरी जायचं नाही नाही नंतर ऐसा जाओ बोले उस आदमी की साइन लेके आओ जिसने मेरे बाप को चोर कहा. एक मिनिट तुम्ही इकडनं जा इकडनं. नदीम मिया बाजूला जाऊ दे त्यांना. जाओ बोले उस आदमी की साइन लेके आओ जिसने मेरी माँ को गाली देके काम से निकाल दिया था. क्या बात है. जाओ बोले उस आदमी की साइन लेके आओ जिसने मेरे हाथ पे ये सरस्वती का टैटू निकाला था. उसके बाद भाई उसके बाद मैं साइन करूंगा. क्या बात है. जाओ जाओ. To be or not to be, that is the question. प्रशांत तू काय केलं सर काय आहे काकी आपण काय नाही केलं. नदीम मिया चुकला पाचकर.
तो काय मैंने किया अरे याने थोबाडीत मारलं आणि डायरेक्ट पान उडालं. माझ्या शाळेचा पहिला दिवस येतोय, काय केलं तुम्ही? अरे नदीम तू तरी जरा थांब रे बाळा, थांब तर जरा, जाऊ दे, ती लहान पोरं आहेत ना बिचारी. अरे बच्चे है लेकिन जुबान देखो इनकी. झालं सगळ्यांचं सगळं झालं का? बसून घेता बसा बसा आपापल्या जागेवर. नदीम्या हे काय हं? किती वेळा समजवायचं? सर तुम्ही ह्याच्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही आपलं शिकवा. हा नमस्कार, मी दिनकर तांदळे. बास्क्या सर आपल्याला माहिती आहे ना तुम्ही दिनकर तांदळे, 2 दिवस झाले ना आपली ओळख हो. काय तुमची आणि माझी ओळख झालेली आहे, पण आज काही नवीन विद्यार्थी आलेत. त्यांची आणि माझी ओळख नाही झालेली. मी दिनकर तांदळे. आता तुम्ही सगळ्यांनी आपापली ओळख करून द्या. हं सांग. हे नामदेव काका, नदीम चाचा, राजेश दादा, शारदाताई, शीलाताई आणि सॉरी सॉरी सर. सर सर तुम्ही चिडलात? तुम्ही आम्हाला काढून टाकणार सर शाळेतून? हो शिट, माझी आवडती शाळा. ए सरांनी काढलं आपल्याला. चला कोणी काढलेलं नाहीये. बसा बसा तिथे. शाळेत का काढेन मी तुम्हाला? शिकायला आलात ना. माझी आवडती शाळा. अजून 1 तास पण झाला नाही रे तुला. पण तुझं बाळा कौतुक वाटलं मला. गुड. काय नाव काय तुझं? माझं नाव शिवा. नाही म्हणजे शिवानी आशुतोष देसाई पाटील. पाटील देसाई सॉरी. छान आहे स्मरणशक्ती तुझी. आता मी जे शिकवणार आहे इथे तेही असंच लक्षात ठेवायचं. हा सर मी अप्पर आहे सर. मी स्टेपनी सर. सर मी डिप्पर. मी बॅटरी सर. अख्खं गॅरेज घेऊन आला तिकडे. अरे हो हो सर, आम्ही गॅरेजवरच काम करतो ना. हा सर फेमस आहे आमचं गॅरेज एकदम. काय ना सर, ते शिवाच्या पप्पांनी गॅरेज सुरू केलं होतं ना, मग आम्ही तिकडेच कामं करतो. तिकडेच पडून असतो आम्ही दिवसभर. लय फेमस आहे सर अंडरवर्ल्ड मध्ये. 1 नंबर गॅरेज, 1 नंबर. ऑइलिंग बिलिंग काय लागलं ना आपलं बिंदास कॉल करायचं सर. 98. छान. गॅरेजमध्ये प्रामाणिकपणे काम करता ना, तसंच इथे सुद्धा प्रामाणिकपणे आणि मन लावून शिकायचं. रईस सॉरी.
झालं पान गेलं आतमध्ये. सॉरी सर. नदीम मी आहे एवढी वर्ष तुम्ही पान खाताय, पान खाल्ल्यानंतर तोंड असं रंगतं का? काही माहिती आहे याचं कारण? हाँ सर, सुपारी जिसका रंग लाल होता है. गलत जवाब. उसका रंग लाल होता है क्योंकि हमारे खून का रंग लाल होत है. अरे काय बरोबर? हे उत्तर बरोबर आहे, चुकीचं आहे. तुम्हाला कोणालाही माहित नाहीये. आपण पानाला काय लावतो? चुना, बरोबर ना? आणि वर थोडासा कात टाकतो. कातामध्ये काय असतं? टॉनिक. चुन्यामध्ये काय असतं? अल्कली. नाही शिकायचं यार. ते तोंडात घातल्यानंतर काय होतं? अल्कली आणि टॉनिक यांचं संमिश्रण तयार. त्या संमिश्रणातून एक रस बाहेर येतो आणि आपल्या तोंडामध्ये लाळ असते. लाळ आणि रस या दोघांचं मिश्रण तयार. त्याच्यातून मग सुरुवातीला तपकिरी रंगाचं असं बाहेर यायला लागतं. मग हे असं तोंड रंगतो लाल लाल. एवढा सगळं आहे काय? नदीम मिया, तू आधी पान खाणं बंद कर. हा? हे शिवाय हे सगळं डोक्यावरून जातं यार. माझं तर सगळंच जात आहे. कुठले शब्द वापरतात काय कळत नाहीये. भाषाच कळत नाही. मराठी सोपी भाषा आहे, माझे कान तीक्ष्ण आहे. साधी सोपी भाषा आहे मराठी. हळूहळू कळेल, इथे शिकायला लागला काही आवड नाही आहे. आता सुरू करूया. हो हो होय सर. हं? होय. उद्याचा गृहपाठ लिहून घ्या आणि उद्या जर गृहपाठ करून आणला नाही तर मी शिक्षा करणार आहे तुम्हाला. आजचा क्लास संपला. भेटूया उद्या. आणि हे घ्या, खाऊ नका ते. आणि हे शिवा, हे सगळं रोज करायचं आपण? मला नाही माहिती यार. चला. नको रे, नको बाबा. ए चाचा, तू बाहेर भेट. चाचा बाहेर आहे. आपण दुसरा क्लास सोबत जाऊ घरी. अहो अहो, काय झालं? नाही काय काही नाही. बरं ठीक आहे, गोळ्या घेतल्या नव्हत्या त्या घ्या आधी. काय झालं? काय विचार करता इतका? काय विचार करणार? काय विचार करणार म्हणजे? अहो दिसतंय मला. सांगा काय झालं? नाही ग, संपदाच जरा. संपदाच आता काय झालं तिचं? आपण रॉकी आणि संपदाच्या बाबतीत काही हरकत नाही असं त्यावेळी सांगितलं होतं ना. आता मला थोडी काळजी वाटते. अहो तो मुलगा चांगला आहे, मुळात हुशार आहे. आणि हो,
तेव्हा आपल्याला काळजी वाटत होती, पण आता आपण त्यांच्यावर विश्वास ठेवलाय ना. नाही नाही, विश्वास तर आहेच ग, विश्वास आहेच, आणि तो हुशारही आहे, त्याबद्दलही दुमत नाहीये. फ्युचर फ्युचर कसं होईल, काय होईल, काय कळत नाहीये मला. आता तो परीक्षा देतोय ना परत, आणि यावेळी तो पास झाला तर. पास झाला तर, तेच तर, आणि पास नाही झाला तर. मला खूप रिस्की वाटतंय हे सगळं. तर संपदाचंही शिक्षण संपेल, तिच्या लग्नाचंही बघावं लागेल आपल्याला. त्याबद्दल ना मला तुमच्याशी बोलायचंच होतं. म्हणजे त्या दोघांचं शिक्षण पूर्ण झालं की आपण त्यांचं लग्न करूच, पण एंगेजमेंट केली पाहिजे. हं? मला ना शंकाच वाटते, मी खरंच सांगतो तुला. सगळं पुढे कसं होईल, काय होईल याचा विचार करूनच मला अहो काय वाटतं ग, मला वाटतं. बापाचं काळीज आहे, काय करू. ठीक आहे, तू म्हणतेस तसंही बरोबरच आहे म्हणा. मी उगाच जास्त विचार करतोय कदाचित. ठीक आहे, चल, ठीक आहे, बघू आपण. मी भाऊंशी बोलतो. हं? नदीम भाई, नदीम भाई, टी शर्ट खराब केले. अरे हो बाबा, जाऊ दे ना. बोललो ना थांब बाहेर. ए भाई ए थांबा, किती बरं वाटतंय ना आतून बाहेर आलो तर. हे भाई, मला आयुष्यात आतापर्यंत अशी एवढी चांगली झोप कधीच लागली नव्हती. आज पहिल्यांदा एवढी चांगली झोप लागली आतमध्ये. मी तर झोपलो होतो आत, तू तुटवला ना मला. अरे ते सर डायरेक्ट डोळ्यात टाकतात ना, काय उठवू नको काय तुला. खा मग मार त्यांचं. ए भाई लोक, थांबा थांबा. शिवा, या लोकांचं मला काय माहित नाही, पण मला हे सगळं जमणार नाही. अगं काय चालू होतं त्या अल्कली फाल्कली संमिश्र मिश्रण काय अरे काय, मला जमणार नाही. नाही काय आहे शिवा, काय रंगतं हे, काय सांगायचं. माझं टी शर्ट खराब झालं. खाली बोली. आज कुठे जातो आणि. अरे भाई शो तुला माहितीये, शो असं अरे कधी नाही झाला असं वेळ थांबलेला बघ असं. हे भाई, हे जर असं होणार असेल ना तर आपल्याला नाही शिकायचं. ए शिवा, हे बघ, तू शिकव हे तेवढंच गरजेचं आहे, पण आता आम्हाला नको घेऊ बाई. हा आत ना इथपर्यंत जेव्हा आला होता आमचा. हा खरंच तू शिक बाई. अरे मी काय करू यार, ते त्यांनी ट्विटर बोलवलं होतं तेव्हा माझी हालत बघितली ना, मी पळून आले होते. आज तुम्ही लोक होतात म्हणून मी 3 तास बसू तरी शकले नाही, तर मला पण गुदमरल्यासारखं होतं यार. अरे शिवा, पण पान खाल्यानंतर कसं रंगतंय काय सांगायचंय, माझं टी शर्ट खराब झालं यार. अरे यार, मी आशूला हो बोलून अडकले, पण 1 मिनिट, तुम्ही माझ्या बोलण्यात अडकलात कशाला? हा, तुम्ही नाही बोलू शकला असतात ना. काय ना, जिजू बोलले आणि आम्ही ऐकून ते फसलो. पण जिजू तर सांगत होते एवढं कठीण नाहीये भाई. ते डेंजर वाटते मला प्रकरण. बरोबर, एकदम बरोबर बोलतोय. हा शिवा, अगं लक्षात घे, ही आपली जागा नाहीये. अगं आपली जागा गॅरेज मध्ये कळते का तुला? आणि बघ शिवा, आपल्याला जेवढं जमतं तेवढं खूप आहे असं मला वाटतं. कशाला जास्तीचं पाहिजे. यार, आपण गपचूप गॅरेज मध्ये तिकडे कामं करू. ते ना जिजूने पार्टीचं सांगितलेलं सांगायचं का? काय बोललं? हे चला ना यार, चहा पिवा ना, मस्त बरं वाटेल आपल्याला. चहा पिवा का? हा भाई, माझ्या टी शर्टचं काहीच वाटत अरे वाटतं रे बाबा, चल ना यार, मला कंटाळा आला यार, चल. थकलास काय र? नाही आजी, ते पोरं सगळी शाळेत गेलीत ना, तर जरा त्यांचं पण काम वगैरे सगळं आवरून मग आलो घरी. लय काम होतं ना, त्रास झाला असेल ना. नाही आजी, अहो उलट काम असलं ना की मन जरा रमतं माझं. हा ते बी बरोबर आहे. काही बोलायचं आहे का? हा ते कुठे काय नाही, असंच आपलं ते जेव, सावकाश जेव बरं का. हा, स्वतःची काळजी घे जरा. हो आजी, ठीक आहे, मी घेतोय काळजी. ते हे चंदन, तुला ना एक गोष्ट सांगायची होती. सांगा म्हणजे चांदोबा ती नाही,
आपा ते हे दिव्याला घटस्फोट देऊन तुला जर लगीन करायचं असेल ना तर तू लगीन करू शकतोस. हे, पाणी रे पाणी. सावकाश सावकाश घे घे पाणी घे. सावकाश 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 हळू 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 सावकाश हळू 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 हळू. अहो, आजी काय बोलताय? अहो दिव्यास तिकडे वडाला पुजायला आली होती. घटस्फोट वगैरे कसं म्हणजे? हो माहिती आहे आम्हाला, आम्हीच सांगितलं होतं तिला. पण तिने जी वटपौर्णिमेची पूजा वगैरे केली ते सगळं मनाविरुद्धच केलं ना. तू दिव्याशी पहिल्यांदा खोटं बोललास होय का नाही? ते खोटं बोललेलं कळल्यानंतर तू माफी मागितलीस तिची. त्याच्यानंतर जे जे तिच्यासाठी करता येईल चांगलं, तुमचं प्रेम टिकवता येईल, त्या समजायचे प्रयत्न केलेस का नाही तू? तिला जेवढं प्रेम देता येईल तेवढं प्रेम दिलंस, तिला जेवढा आनंद देता येईल तेवढा आनंद देत राहिलास, ती म्हणाल तसं वागलास. पण तिच्यात काय फरक पडला का? नाही. मग म्हणून म्हणते तू आनंदात राहायला पाहिजेस रे. चंदन आई बरोबर बोलतायत. हे बघ, आजवर दिव्याने फक्त स्वतःचा विचार केलाय. आता तू स्वतःचा विचार का करत नाहीयेस? एकदा शांतपणे विचार करून बघ, एवढंच आम्हाला म्हणायचं. हे बघ, तुझं चांगलं झालं तर आम्हासनी आनंदच होईल का नाही? म्हणजे अरे आमच्या मनावरचं तेवढं एक वजं उतरल. आजी, अहो तुमच्या मनावर ओझं कशाला? आणि आई, या सगळ्यात तुमची चूक नाहीये. पण खरं सांगू, दुसऱ्या लग्नाचं जर बोलाल तर माझा असा काही विचार नाही हो, खरंच. अरे पण असं आयुष्यभर एकटाच. एकटा कुठे मी? माझी आई, माझी आजी माझ्या बरोबर आहे ना, मग काय हवंय मला? अरे ते बरोबर आहे, ती आई, मी आजी, बायको नको. आम्ही तर कायमच सोबत आहोत रे तुझ्या, आणि असणार. मग मला बस, अजून काही नको. जेवतो. जेव जेव. आली आली विद्यार्थिनी आली. आई ये ये शिवाय ये. काय मग कसा जरा पहिला दिवस? छान. आम्हाला तुझ्या वर्गात येऊन बसायची इच्छा होत होती. अरे एवढं काय त्यात? अगं खूप काही आहे त्यात. जेव्हा तुझी शाळा संपेल ना तेव्हा कळेल तुला आम्ही आता काय मिस करतोय. शिवा, तू आता कुठच्या कुठे जाणार आहेस बघ. खूप मेहनत घे. बरं आई चल ना, आम्हाला जेवायला वाढ ना. भूक आले, लागली. चालेल, वाढून ठेवलंय. बस बस. काय रे तू जेवला नव्हतास? वेगळेच का? तुझ्यासाठी थांबलोय मी. अरे का पण एवढं? काय का? अरे तू एवढी उपाशी पोटी येणार, मग तुझ्याबरोबर कंपनी नको? काय अशू, याची काय गरज होती? काय गरज नाही होती गरज. अरे तुमच्या रूम मध्ये जाऊन भांडायचं. चला आता जेवा. आपण रूम मध्ये जाऊन भांडूया. बाप रे बाप, हे काय काय केलं एवढं? अगं आज तुझा शाळेचा पहिला दिवस, ही केवढी मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी, म्हणून हे सगळं केलंय. पण एवढं करायची काय गरज होती? ऐक, आम्हाला सांग आजचा दिवस कसा गेला? काय छानच होता. अरे छान. हे असं नाही, सगळं नीट सांग. म्हणजे विद्यार्थी कसे होते, शिक्षक कसे होते, आणि तिथलं वातावरण कसं आहे ग? शिक्षक चांगले आहेत, पण विद्यार्थी आहेत ना ते आमच्यापेक्षा वयाने खूप मोठे आहेत. म्हणजे एकतर आजी आहेत, पप्पांच्या वयाचे, सगळे असे मोठी लोक आहेत. हो का? हा, म्हणजे ह्या वयात सुद्धा शिकण्याची उमेद आहे त्यांना. हे किती छान आहे. खरं यार शिवा. मग तुला भारी वाटलं ना? अरे पहिला दिवस होता ना आशू, आता काय ठीकच आहे. म्हणजे काही नाही अगं, होईल सवय. तू एवढी हिंमत करून पुन्हा शाळेत जायला सुरुवात केलीस, हे खूप कौतुकास्पद आहे. मला तर खूप आनंद झालाय. मलाही. चल आता जेवून घे फक्त. चला चला, जेवा जेवा. झोपायचं पण आहे, उद्या सगळं आहेच पुन्हा. आता यांना कसं सांगायचं? मला केवढा वैताग आलाय. शी, कंटाळा आलाय मला रोजचं हेच खाऊन. आईने काय बनवलं असेल आज? पुरणपोळी नक्की केली असणार. आणि
भैयाजींनी भजी केली असणार. आणि मी काय खातीये तर हे भंगार पार्सल. चव धव काहीच नाही आला. असं कोण जेवतं? माझी आई किती सुंदर भाजी करते. आणि भैयाजीच्या हातची भज्जी आठवून तर तोंडाला पाणी येते. नाही नाही दिव्या, असं हरवून चालणार नाही. तू तुझं आयुष्य जगायचं ठरवलंयस ना, मग तसंच जगायचं. ठीक आहे, घरची आठवण येऊ शकते, पण ते सगळे तुझ्याशी कसे वागलेत ना हे विसरू नकोस दिव्या. मला आता सध्या काही करायला नाहीये ना, म्हणून असे सगळे विचार येत आहेत डोक्यात. मी काहीतरी काम शोधते, म्हणजे मन पण रमेल, वेळ जाईल आणि पैसे पण मिळतील. हां, आणि मग मी स्वतःचं जेवण स्वतः बनवे. सध्या ठीक आहे, आता काय. कुठलं तेल वापरतात देऊळ जाण. हॅलो, ओय, ओळखलंस का? आता ओळखलंस का? अर्चना. वा, आशिक, बरोबर ओळखलंस की. आशिक. बघितलं त्या दिवशी. सॉरी, ते ए, आता परत रडू नकोस हा, नाहीतर तू पण रडायला लागशील, हो ना? ओळखायला लागलायस की मला. काय भाजी वगैरे कुठे चाललायस? घरीच चाललो होतो, जरा मार्केटमध्ये गेलो होतो. अच्छा, चल बस, मी तुला ड्रॉप करते. नाही नको, राहू दे, मी जाईन. काय तूच ही गाडी नीट केलीयस ना? एकदम मक्खन चालतीये आता. चल, सुरक्षित नेईन तुला, डोंट वरी. नाही पण उगाच तुला त्रास कशाला ना? अरे त्रास काय, मी काय तुला उचलून थोडीच घेऊन जाणार आहे. बस, लायसन्स आहे माझ्याकडे, डोंट वरी. केवढा लाजतोयस? परक्या माणसांच्या गाडीवर बसला नाहीयेस का कधी? नाही म्हणजे बस, चल, बसायचं, चालायचं. चला. बसलास? हो, बसलो. सॉरी, मी तुला डायरेक्ट अरे तुरे करतेय. मी तरी काय वेगळं करतोय? इट्स ओके. नाही नाही, मला उलट चालेल. उगाच वय झाल्यासारखं वाटतं. माझं तरी कुठे एवढं वय. अरे तुरेच ठीक आहे. चलो. इथे राहतोस तू? हा, इथे. अरे मग आपण जवळ जवळ राहतो की. चंदन, अरे लवकर आलास होय. चल, बाय. चल आजी. अरे तुझ्या मैत्रिणीला आज तरी बोलियो. आजी, मैत्रीण. अरे त्यात काय आहे, मैत्रिणीला आज बोलवायला काय हरकत आहे, होय का नाही ग? बरं, ए बाळा, तुझं नाव काय? अर्चना. एकदम झाक. आजी, ती मला ते गॅरेज. तू थांब ना जरा, शांत बस बरं जरा. ह्याच ना असंच असतंय. अगं मैत्रिणींची ओळख करून द्यायची म्हटलं ना का तप होतंय त्याच. पण चंदन, वाटलं नव्हतं एवढ्या लवकर तू मनावर घेशील म्हणून. म्हणजे काय? आजी, नाही तसं काही नाही. ते काय, ते गॅरेज मध्ये गाडी दुरुस्तीसाठी आली होती आज मार्केटमध्ये. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. काही नाही, आणि मैत्रीण असली तर काय झालं त्याच्यात. बरं चल, चहा प्यायला चल की आतमध्ये. नाही नाही, नको. आजी, तिला 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 जायचंय, घाई आहे तिला, हो ना?
हो घाई आहे. असं आहे व्हय. बरं ठीक आहे, पण पुण्यांदा ये बरं का माझ्या हातचा चहा प्यायला. लय फक्कड चहा करते मी. हा? ये. चालेल नक्की. बाय. अच्छा सावकाश जा बरं का. काय आजी ऑकवर्ड झाली ना ती. म्या काय केलं? म्या फक्त तिला चहा प्यायला बोलवलं. मी दुसरं काय केलंय? चहा प्यायलाय म्हणलं, फक्कड चहा करते, ये प्यायला. अरे आशू, मला उठवलं का नाही? अरे एकटाच करतोय सगळं, मी आवरते. चल इट्स ओके, तू झोप. हे बघ मा सगळं झालंय ऑलमोस्ट आवरून. आम डन. तू झोप. तू रात्री उशिरा आलीस, जरा आराम कर. पण आज एवढ्या लवकर कसं काय? काम आहेत ग, खूप खूप काम आहेत. आणि ऐक, तू शाळेत जा न विसरता. बुडवू नको शाळा. चल, सी यू सून. ऐक ना, येत्या काही दिवसांमध्ये मी खूप बिझी असणार आहे. कामाचा लोड खूप आहे, प्रेशर खूप आहे. कधी अचानक मीटिंग येऊ शकतील. सो मी मोस्टली रात्री घरी उशिरा येणार आहे. पण यात मला आनंद एकच आहे की तू परत शिकायला लागलीस. तो खूप शिक, छान मोठी हो. आणि मला शाळेत काय काय झालं ते सांगत राहा, गमती जमती. ओके? अच्छा. काय सांगू आता की मला नाही जायची इच्छा होते.